समोर बोलवा की त्याला प्रिन्सिपल आहे बोलवायचं झालं. ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयातील 19 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपवले जीवन, कारण मात्र अस्पष्ट. विष्णुपुरी परिसरातील ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सानिका खांडरे असं मृत तरुणीचं नाव असून ती हिमायतनगर तालुक्यातील वाघी येथील रहिवासी होती. सानिका ही ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे तिचा भाऊ देखील त्याच वर्गात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. महाविद्यालयात सध्या अंतर्गत परीक्षा सुरू आहेत. बुधवारी सकाळी 8 ते 9:30 या वेळेत सानिकाचा पेपर होता. तिने पेपर पूर्ण केल्यानंतर आपल्या हॉस्टेलच्या मैत्रिणीसोबत वसतिगृहात गेली. आपल्या काकांना फोन करून पेपर चांगला गेला अशी माहिती दिली होती. त्यानंतर तिनं आपल्या रूममधील मैत्रिणीसोबत काही वेळ फिरायला गेली. थोड्या वेळानंतर मैत्रीण जेवण करण्यासाठी गेली आणि काही वेळानं परत आल्यानंतर सानिकाचा मृतदेह वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना लक्षात येताच महाविद्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह खाली उतरवून शासकीय रुग्णालयात नेला, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सानिका ही अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. अभियंता होण्याचं तिचं स्वप्न होतं. तिच्या अचानक मृत्यूमुळे मैत्रिणींसह महाविद्यालयातील शिक्षकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर नातेवाईकांनी महाविद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. घटना घडल्यानंतरही कुटुंबियांना माहिती देण्यात आली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच नातेवाईकांना कळवण्यापूर्वीच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात हलवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात संशयाचे वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. आमच्या मुलीचा अजून काही पत्ता नाही. मी हॉस्टेलला आलतो. बाहेरून मला कळलेलं आहे की माझी मुलगी वारली, अशी फाशी घेतली असे म्हणून समजा बाहेरून कळालेलं आहे. आणि इथं आलो मी तर कोणीही बोलायला तयार नाही. इथले शिक्षक लोक नाहीत, प्रिन्सिपल साहेब नाहीत, हॉस्टेलचे कोणी नाहीत. सगळे जिकडल्या तिकडे बाहेर बोलायला रिकामी एक बी नाही. आलेले हमरातुमरी कराले. माझ्या मुलीचं मला न्याय पाहिजे. माझी मुलगी कुठं आहे? मी हॉस्टेलला आलो, मला कळवलं नाही, मला माहीत बी नाही, मला कॉल बी नाही. आमची मुलगी आम्हाला त्यांनी परत दाखवा, कोण्या परिस्थितीमध्ये आहे ते एवढी दाखवा म्हणावं त्यांना आम्हाला मुलीचा, आणि मुलीविषयी काय आहे झाला असेल तर ते सुद्धा त्यांनी आम्हाला कल्पना द्यावं. आता इथं हजर झाल्यानंतर, हॉस्टेलला हजर झाल्यानंतर तरी कल्पना द्यायला पाहिजे. ती सुद्धा मिळत नाही. कोणत्याही यांच्याकडून रिस्पॉन्स मिळत नाही. उलट टाळाटाळ करण्याचा प्रयत्न आहे. कॉलेजचं म्हणजे कॉलेजच्या लोकांनी काही तुम्हाला प्रतिसाद नाही, काही बी नाही. कोणी बी भेटले नाही, कोणी बोललं नाही. आम्ही जवळपास इथे येऊन अर्धा 1 घंटा व्हायला मला येऊन.